नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जीसीसी टीबीसी मराठी 30 WPM मध्ये नेहमी आपल्याला विचारले जाणारे ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न आपण आज पाहणार आहोत। त्यालाच आपण थेअरीचे प्रश्न सुद्धा म्हटले जाते, एमसीक्यू सुद्धा म्हटले जाते आणि ऑब्जेक्टिव्ह सुद्धा म्हटले जाते। तर अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते आपल्याला कशा प्रकारे सोडवायचं आहे आणि नेहमी कोणते प्रश्न तुम्हाला विचारले जातात त्याचे टॉप 15 प्रश्न मी आज घेऊन आलेला आहोत। तर चॅनलवर जर तुम्ही नवीन जर असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा आणि जर व्हिडिओ जर आवडला जर असेल तर व्हिडिओला लाईक करायचा। तर चला करू आपल्या व्हिडिओला सुरू। तर बघा, पहिला आपला ऑब्जेक्टिव्हचा प्रश्न बघा, मी टॉप 50 प्रश्न आणलेले आहे जे नेहमीच आपल्याला एग्जाम मध्ये विचारले जातात। तर त्यापैकी पहिला प्रश्न पहा, डॅश हा ऑप्टिकल डिस्कचा प्रकार आहे म्हणत आहे। तर इथे ऑप्शन दिलेला आहे, ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी आणि ऑप्शन डी। तर बघा याचं उत्तर सीडी आहे। बघा इथे सुद्धा उत्तर दिलेलं आहे त्याचं सीडी, ते मी तुम्हाला पटापट वाचून दाखवणार आहोत। त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, डॅश म्हणजे अगदी मूळ रॉ माहिती म्हटलेला आहे, तर त्याला आपण डाटा म्हटले जाते। डाटा हे त्याचं उत्तर असणार आहे। इंटरनेट हे मूळ कोणत्या एजन्सीचे प्रोजेक्ट आहे म्हणत आहे। तर इंटरनेट हे कोणत्या एजन्सीचे मूळ प्रोजेक्ट आहे बघा, तर त्याचं उत्तर ARPA आहे। त्यानंतर बघा, इन्फॉर्मेशन शेअरिंग डॅशने करता येते म्हणत आहे। तर इन्फॉर्मेशनची जे शेअरिंग आहे ते कशाने करता येते, तर ते करता येते बघा आपल्याला नेटवर्कमुळं। तर त्याचं उत्तर नेटवर्क असणार आहे। त्यानंतर बघा, ईमेलमध्ये डिलिव्हर मेसेज कुठे सापडतात म्हणत आहेत। तर ईमेलमध्ये डिलिव्हर मेसेज आपल्याला कुठे सापडत असते, सेंड आयटम या बॉक्समध्ये आपल्याला ते सर्व मेसेज दिसतात। त्यानंतर बघा, एरियल टाइम न्यू रोमन ही डॅशची उदाहरणे आहेत। तर ही सर्व काय कशाची उदाहरणे आहे बघा, तर ही सर्व फॉन्टचे उदाहरण आहे, फॉन्ट स्टाईलचे उदाहरण आहे। त्यानंतर बघा 7 नंबरचा प्रश्न, वर्ड फाईल ही .txt एक्सटेन्शनने सेव्ह केली जाते म्हणत आहे। तर बघा नेहमीच वर्डची फाईल आपली DOC ने सेव्ह केल्या जाते, त्याचं एक्सटेन्शन .doc असते। तर बघा, तर याचं उत्तर चूक आहे। स्पेसिफिक पेजवर जाण्यासाठी कमांड वापरली जाते म्हणत आहे। एखाद्या जर कमांडवर आपल्याला जायचं जर असेल कोणत्याही, तर त्यासाठी आपण कोणत्या प्रकारची कमांड वापरली जाते बघा, तर त्यासाठी आपण गो टू वापरल्या जाते। प्रिंट प्रिव्ह्यू क्लोज करण्यासाठी डॅश की दाबली जाते म्हणत आहे। तर प्रिंट प्रिव्ह्यू क्लोज करण्यासाठी आपण कशाचा वापर केला जाते, सर्व ESC या बटनाचा वापर केला जाते, त्याला आपण एस्केप सुद्धा म्हटले जाते। त्यानंतर बघा, MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये डॅश नंबर ऑफ प्रकारचे मार्जिन असतात म्हणत आहे। तर MS वर्ड मध्ये आपल्याला किती प्रकारचे मार्जिन असतात, लेफ्ट, सेंटर, राईट आणि जस्टिफाय, म्हणजे 4 प्रकारचे मार्जिन आपल्याला त्यामध्ये विचारले असते किंवा त्यामध्ये असते। त्यानंतर आहे, एक्सेलमध्ये लिस्टच्या सुरुवातीला आपण बुलेट्स देऊ शकतो म्हणत आहे। तर एक्सेलमध्ये लिस्टच्या सुरुवातीला आपण कधीही बुलेट्स देऊ शकत नाही, म्हणून याचं उत्तर चूक आहे। एक्सेलमध्ये सिम्बॉल कमांड डॅश मेनूमध्ये आहे म्हणत आहे। तर एक्सेलमध्ये सिम्बॉलची जी कमांड आहे ते कशातनी आहे बघा, तर ते सर्व आपल्याला इन्सर्टमध्ये सापडतात। एका वर्कशीटमध्ये डॅश कॉलम असतात म्हणत आहे। तर एका वर्कशीटमध्ये आपल्याला जास्तीत जास्त 16,384 कॉलम असतात, म्हणून याचं उत्तर 16,384 आहे। एका वर्कशीटमध्ये डॅश इतकी रो असतात म्हणत आहेत। तर एखाद्या वर्कशीटमध्ये बघा आपल्याला किती रो असतात, तर ते 10,48,576 रोज एकूण आपल्याला त्यामध्ये दिलेले असते, ठीक आहे। त्यानंतर बघा, बोल्डचा वापर करून सिलेक्टेड टेक्स्टला डॅश करता येते म्हणत आहे। तर बोल्डचा वापर करून आपल्याला जे काही सिलेक्शन केलेलं जे टेक्स्ट आहे त्याला आपण काय करू शकतो, बोल्ड करू शकतो। पॉवरपॉईंटच्या कोणत्या टॅबमध्ये वर्ड आर्ट हा पर्याय असतो म्हणत आहे। तर पॉवरपॉईंटच्या कोणत्या टॅबमध्ये वर्ड आर्ट हा पर्याय असतो बघा, तर वर्ड आर्ट हा कशातनी आहे, इन्सर्ट मध्ये आहे, म्हणून याचं उत्तर इन्सर्ट आहे। पॉवरपॉईंटमध्ये खालीलपैकी कोणती ॲनिमेशनचा इफेक्ट नाही म्हणत आहे। तर पॉवरपॉईंटमध्ये कोणत्या जे काही दिलेले आहे 4 त्यापैकी कोणता इफेक्ट ॲनिमेशनचा नाही म्हणत आहे, तर बघा फेड आहे, फ्लाय इन आहे, फ्लोट इन आहे आणि याच्यातलं वेगळं कोणतं आहे बघा, तर ही इन्सर्ट ही एक टॅब आहे, ते इफेक्ट नाही आहे, म्हणून याचं उत्तर इन्सर्ट असणार आहे।
त्यानंतर बघा 18 नंबरचा प्रश्न, आपण डॅश डॅशमध्ये रो कंटेन स्लाइड समाविष्ट करू शकतो म्हणत आहे. तर आपण डॅश डॅशमध्ये रो कंटेन स्लाइड समाविष्ट करू शकतो. तर त्याचं उत्तर बघा आपण कशामध्ये कंटेन स्लाइड समाविष्ट घेऊ शकतो, तर ते आपण पॉवर पॉईंटमध्ये घेऊ शकतो. आपण डॅश डॅशचा व्ह्यूचा उपयोग एक स्लाइड नंतर स्क्रीन पाहू शकतो म्हणत आहे. तर कशातनी पाहू शकतो बघा आपण एकानंतर दुसरी स्लाइड, तर ते आपण स्लाइड शो व्ह्यू करून पाहू शकतो, म्हणून याचं उत्तर स्लाइड शो व्ह्यू आहे. त्यानंतर 20 नंबरचा प्रश्न बघा, पीपीटी म्हणजे काय म्हणत आहे. तर पीपीटी म्हणजेच एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन असते. कॉम्प्युटरचे गुणधर्म डॅश डॅश आहेत म्हणत आहे. तर कॉम्प्युटरचे गुणधर्म कोणकोणते आहे बघा, तर स्पीड सुद्धा आहे, ॲक्युरेसी सुद्धा आहे, डिलिजन्स सुद्धा आहे, म्हणजे याचं उत्तर यापैकी सर्व आहे. त्यानंतर बघा HTTPचा वापर डॅश डॅश बनवण्यासाठी करतात म्हणत आहे. तर HTTPचा वापर काय बनवण्यासाठी करतात, तर बघा HTTPचा वापर आपण वेब पेज बनवण्यासाठी केल्या जाते. तर याचं उत्तर वेब पेज असणार आहे. त्यानंतर बघा LED म्हणजे काय म्हणत आहे. तर LED म्हणजेच काय होते बघा, तर LED म्हणजेच लाईट इमिटिंग डायोड होते, हे त्याचं फुल फॉर्म आहे. त्यानंतर घरबसल्या ऑनलाईन सर्व्हिसद्वारे रिझर्वेशन करता येते म्हणत आहे. तर घरबसल्या ऑनलाईन सर्व्हिसद्वारे रिझर्वेशन करता येते म्हणत आहे. तर बरोबर आहे, आपण घर बसूनच करू शकतो. त्यानंतर कॉम्प्युटर सतत एकसारखे काम करण्याने थकत नाही म्हणत आहे. तर बरोबर आहे, कॉम्प्युटर कधीही एकसारखं काम केल्यानं थकत नाही. त्यानंतर बघा मॉडेम म्हणजे काय म्हणत आहे. तर मॉडेम म्हणजे काय असते बघा, तर मॉडेम म्हणजे मॉड्युलेशन आणि डिमॉड्युलेशन मिळून बनलेले एक संच आहे, त्याला आपण मॉडेम म्हटले जाते, म्हणून याचं उत्तर मॉड्युलेशन आणि डिमॉड्युलेशन आहे. डेस्कटॉपवरील आयकॉन आपल्याला काय काय करता येते, तर डेस्कटॉपवरील आयकॉन आपल्याला लपवता येते बघा. त्यानंतर व्हायरस ज्या साली संगणकात सापडलेला होता, तर कोणत्या साली व्हायरस आपल्याला संगणकात सापडला होता, तर 1950 या वर्षी तो संगणकातनी आपल्याला सर्वात पहिल्या दिसला होता. त्यानंतर TB म्हणजे डॅश डॅश होय म्हणत आहे. तर TB म्हणजे काय असते बघा, तर TB म्हणजेच टेराबाईट म्हटलं जाते, त्याला टेराबाईट हे त्याचं उत्तर असणार आहे. डॅश डॅश हे आउटपुट डिव्हाइसेस आहे. प्रोजेक्टर, तर बघा आउटपुट डिव्हाइस कोणकोणता आहे बघा, तर आउटपुट डिव्हाइस बघा प्रोजेक्टर आहे, HD TV सुद्धा आहे आणि मॉनिटर सुद्धा आहे, म्हणून याच्यातलं यापैकी सर्व हे उत्तर असणार आहे, तिन्ही आहे. डॉक्युमेंटमधील एकूण पेजेस वर दिसतात म्हणत आहे. तर डॉक्युमेंटवरील एकूण पेजेस आपल्याला कुठे दिसतात, तर सर्व पेजेस आपल्याला स्टेटस बारवर शो होते. Ctrl+5 डॅश डॅश साठी वापरली जाते म्हणत आहे. तर Ctrl+5 हे कशासाठी कमांड वापरली जाते बघा, Ctrl+5 जर तुम्ही प्रेस जर केलं तर त्याच्यामुळे आपण काय करू शकतो, तर त्याच्यामुळे आपण 1.5 लाईन स्पेसिंग आपण त्याला देऊ शकतो एखाद्या वाक्याला, म्हणून त्याचं उत्तर 1.5 लाईन स्पेसिंग आहे. ग्रामर मिस्टेक हे डॅश डॅश कर्ली लाईनने दर्शवले जातात म्हणत आहे. तर ग्रामर मिस्टेक हे आपल्याला कोणत्या लाईनने दाखवले जाते, तर ग्रामर मिस्टेक हे आपल्याला रेड कलरने दाखवले जाते. रेडू या कमांडसाठी डॅश डॅश ही शॉर्टकट की वापरावी म्हणत आहे. तर रेडू या कमांडसाठी डॅश डॅश ही कोणती शॉर्टकट की आहे, तर Ctrl+Y ही शॉर्टकट आहे. त्यानंतर चालू पॅराग्राफ बंद करण्यासाठी डॅश डॅश की प्रेस करावी लागते म्हणत आहे. तर बघा आपल्याला चालू जो पॅराग्राफ आहे तो जर आपल्याला चेंज जर करायचा जर असेल किंवा बंद करायचा असेल, तर त्यासाठी आपल्याला एंटर की प्रेस करावी लागेल, तेव्हाच ते दुसऱ्या पॅराग्राफवर जाणार आहे, म्हणून याचं उत्तर एंटर आहे. त्यानंतर बघा कस्टम व्ह्यू हा ऑप्शन डॅश डॅशमध्ये अवेलेबल असतो म्हणत आहे. तर कस्टम व्ह्यू आपल्याला कोणत्या ऑप्शनमध्ये अवेलेबल असते, तर कस्टम व्ह्यू हा व्ह्यू या ऑप्शनमध्येच आपल्याला अवेलेबल असते ते. त्यानंतर MS एक्सेलमध्ये डॅश डॅश ही अलाइनमेंट वापरू करत नाही म्हणत आहे. तर याच्यापैकी आपल्याला कोणती अलाइनमेंट वापर करू शकत नाही आपण एक्सेलमध्ये, तर एक्सेलमध्ये आपण जस्टिफाय नाही करू शकत, तर याचं उत्तर जस्टिफाय आहे. त्यानंतर नंबर
आणि टेक्स्टसाठी ग्राफिक प्रेझेंटेशन खालीलपैकी कोणते असते म्हणत आहे. तर नंबर आणि टेक्स्टसाठी ग्राफिक प्रेझेंटेशन कोणतं आहे बघा. तर त्यासाठी बघा आपण चार्ट वापरले जाते. MS एक्सेलमध्ये फॉर्म्युला नेहमी एफएक्सने सुरू होतो म्हणत आहे. तर एक्सेलमध्ये फॉर्म्युला नेहमी आपण बरोबरच्या चिन्हाने सुरू होते, म्हणून याचं उत्तर चूक आहे. त्यानंतर बघा 40 नंबरचा प्रश्न, असेंडिंग आणि डिसेंडिंग हे डेटाचे टाइप्स आहे म्हणत आहे. तर असेंडिंग आणि डिसेंडिंग हे कशाचे टाइप्स आहे. तर हे सर्व सॉर्टिंगचे टाइप आहे. त्यानंतर बघा पॉवर पॉईंटमध्ये डाटा टेक्स्ट अलाइनमेंट उपलब्ध असतात म्हणत आहे. तर आपल्याला काय म्हणत आहे, पॉवर पॉईंटमध्ये डाटा टेक्स्ट अलाइनमेंट उपलब्ध असतात. तर पॉवर पॉईंटमध्ये किती प्रकारचे अलाइनमेंट असतात, तर 4 आहे. प्रेझेंटेशनमध्ये डाटा टाकू शकत नाही म्हणत आहे. तर प्रेझेंटेशनमध्ये बघा आपण काय टाकू शकत नाही. तर प्रेझेंटेशनमध्ये आपण ऑडिओ टाकू शकतो, व्हिडिओसुद्धा टाकू शकतो आणि इमेजसुद्धा टाकू शकतो. तर म्हणून याचं उत्तर जे आहे ते यापैकी नाही आहे, म्हणून याचं हे उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा पॉवर पॉईंटमध्ये फिल कलर हा पर्याय डॅश टॅबवर उपलब्ध आहे म्हणत आहे. तर पॉवर पॉईंटमध्ये फिल कलर हा पर्याय आपल्याला कुठं मिळतो, तर होम टॅबमध्ये असते ते. डॅशमध्ये स्लाइडला लागणाऱ्या वेळेची रिहर्सल करू शकतो म्हणत आहे. तर कशातनी करू शकतो बघा आपण, तर रिहर्सल टायमिंगमध्ये करू शकतो. त्यानंतर बघा आपण पॉवर पॉईंटमध्ये स्लाइडची तिसरी कॉपी बनवू शकत नाही म्हणत आहे. तर आपण पॉवर पॉईंटमध्ये स्लाइडची तिसरी कॉपी बनवू शकत नाही म्हणत आहे. तर चूक आहे, आपण किती काही कॉपी बनवू शकतो. डॅश म्हणजेच आपल्याला ईमेलला दिलेला रिप्लाय म्हणत आहे. तर काय असते बघा ते, तर ते असते रिप्लाय म्हणजेच आपल्या ईमेलला दिलेला रिप्लाय असतो तो. त्यानंतर कार्बन कॉपी म्हणजेच कॉर्टेसी कॉपी आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. स्क्रीन रेझोल्युशन डॅशच्या एककात मोजतात म्हणत आहे. तर स्क्रीन रेझोल्युशन आपण कशातनी मोजल्या जाते, तर स्क्रीनचं जे रेझोल्युशन आहे ते पिक्सलमध्ये मोजल्या जाते. ईमेल प्रोग्राममध्ये डॅशच ईमेल ॲड्रेस स्टोअर करू शकते म्हणत आहे. तर ईमेल प्रोग्राममध्ये बघा आपण कशातनी ईमेल ॲड्रेस सेव्ह करू शकतो, तर ॲड्रेस बुकमध्ये ते सर्व सेव्ह करू शकतो. आणि शेवटचा प्रश्न बघा, डॅश हे 2 ईमेलचे महत्त्वाचे भाग आहे म्हणत आहे. तर डॅश हे कोणतं ईमेलचे महत्त्वाचे भाग आहे, सब्जेक्ट आणि बॉडी हे सर्वात महत्त्वाचे ईमेलचे 2 भाग आहेत. तर मित्रांनो, तुमची जर फायनल एक्झाम असेल मराठी 30ची, तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून जा, तुम्हाला नक्की फायदा होईल या व्हिडिओचा. तर अशाच प्रकारची व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच प्रकारे मी GCC TBC इंग्लिश 30 WPM, GCC TBC मराठी 30 WPM आणि इंग्लिश 40 WPM चे सुद्धा व्हिडिओ या चॅनलवर मी अपलोड केलेले आहेत. तर ते सुद्धा तुम्ही पाहून जा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय.